नमस्कार. इंग्रजीचे सगळे नियम माहिती आहेत, पण बोलायची वेळ आली की शब्दच सुचत नाहीत. असं होतं का? हे अनेकांसोबत होतं. तर मग आजच्या आपल्या या विशेष भागात आपण नक्की हेच पाहणार आहोत की हा आत्मविश्वास कसा मिळवायचा आणि इंग्रजीवर खरं प्रभुत्व कसं मिळवायचं. चला तर मग सुरुवात करूया. तर आपण काय काय पाहणार आहोत? हा आहे आपला आजचा रोडमॅप. सगळ्यात आधी इंग्रजी इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेऊ. मग व्याकरणाचा जो पाया आहे तो एकदम पक्का करू. आणि शेवटी आत्मविश्वासाने अस्खलित बोलण्याची गुरुकिल्ली नेमकी काय आहे हे उलगडून पाहू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. इंग्रजी का महत्वाचं आहे? बघा, ही भाषा शिकणं म्हणजे फक्त एक नवीन स्किल मिळवणं नाहीये, तर यामुळे आपल्यासाठी जागतिक संधींची अक्षरशः अनेक दारं उघडतात. कशी? चला पाहूया. म्हणजे बघा, इंग्रजी ही फक्त बोलण्याची भाषा नाहीये, ती एक प्रकारची मास्टर की आहे. चांगली नोकरी हवी आहे, परदेशात शिक्षण घ्यायचंय किंवा मग जगभर फिरायचंय आणि तिथल्या लोकांशी जोडलं जायचंय, ह्या सगळ्यांसाठी इंग्रजी ही एक खूप खूप महत्वाची गोष्ट ठरते. ठीक आहे, आता आपण वळूया थेट व्याकरणाच्या गाभ्याकडे, म्हणजे टेन्सेस किंवा काळ. बघा, जसं कोणत्याही मोठ्या इमारतीसाठी तिचा पाया मजबूत लागतो ना, अगदी तसंच स्पष्ट आणि प्रभावीपणे बोलण्यासाठी काळांची म्हणजे टेन्सेसची योग्य समज असणं हे हे अगदी गरजेचं आहे. तर वर्तमान काळात हे 4 मुख्य प्रकार येतात. पहिलं, सिंपल प्रेझेंट. हे आपण रोजच्या सवयी किंवा एखादी कायमची गोष्ट सांगण्यासाठी वापरतो. समजा, आय रीड अ बुक. सोपं आहे. दुसरं, प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे एखादी गोष्ट आत्ता याच क्षणीत चालू आहे. जसे की आय एम रीडिंग अ बुक. तिसरं आहे प्रेझेंट परफेक्ट, म्हणजे क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. आय हॅव रेड द बुक. आणि चौथा, जो थोडासा किचकट वाटतो, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे क्रिया भूतकाळात सुरू झाली आहे आणि अजूनही चालूच आहे. जसं की आय हॅव बीन रीडिंग दिस बुक फॉर एन आवर. आता हेच वाक्य बघा. मी 2 वर्षांपासून इंग्रजीचा सराव करत आहे. हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. पण हे फक्त एक व्याकरणाचं वाक्य नाहीये. हा आपल्यापैकी प्रत्येकाचा प्रवास आहे, नाही का? ही जी सातत्यपूर्ण मेहनत आहे ना, तीच आपल्याला पुढे घेऊन जाते. अगदी याचप्रमाणे भूतकाळाचेही 4 प्रकार आहेत. हे आपल्याला घडून गेलेल्या घटनांबद्दल अचूकपणे सांगायला मदत करतात. उदाहरणार्थ, आय वेंट टू द मार्केट, म्हणजे मी बाजारात गेलो, क्रिया संपली. पण जर आपण म्हणालो, आय वॉज गोइंग टू द मार्केट, तर त्याचा अर्थ होतो की मी बाजारात जात होतो, क्रिया चालू होती. बघा, या छोट्या फरकांमुळे आपण आपल्या गोष्टी किंवा अनुभव जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि मग येतो भविष्यकाळ. हा, आपल्याला फक्त पुढे काय होणार हे सांगायला नाही, तर आपल्या योजना, आपली स्वप्न याबद्दल बोलायला मदत करतो. जसं की आय विल लर्न इंग्लिश, हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हे एक ध्येय आहे. आणि हे काळ आपल्याला आपलं ध्येय अधिक स्पष्टपणे मांडायला मदत करतात. चला तर मग, व्याकरणाचा पाया तर आपण पाहिला, पण आता येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा. नियम तर शिकलो, पण त्या ज्ञानाला प्रत्यक्ष बोलण्यात कसं आणायचं, सिद्धांत आणि सराव यातली दरी कशी मिटवायची, आता आपण नेमकं हेच पाहणार आहोत. आणि हा प्रश्न हा खरंच खूप महत्वाचा आहे, कारण अनेक जण इथेच येऊन अडकतात, नाही का? नियम सगळे तोंडपाठ असतात, पण बोलायला उभं राहिलं की तोंडातून शब्दच फुटत नाहीत. मग काय करायचं? या नियमांच्या पलीकडे जाऊन त्यांचा रोजच्या बोलण्यात वापर कसा करायचा? आणि याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, चुका होणारच. सुरुवातीला बोलताना भीती वाटणार, शब्द अडखळणार, पण प्रत्येक चूक म्हणजे अपयश नाही, तर ती प्रगतीच्या मार्गावरची एक पायरी आहे. त्यामुळे चुकाला अजिबात घाबरायचं नाही, फक्त बोलत राहायचं. बरं, मग रोज नक्की काय करायचं? तर ही आहे तुमची रोजची प्रॅक्टिसची सोपी पद्धत. मित्रांशी बोला, बिनधास्त बोला, स्वतःचं बोलणं रेकॉर्ड करून ऐका. सुरुवातीला विचित्र वाटेल, पण खूप फायदा होतो. आरशासमोर उभं राहून सराव करा. आणि हो, इंग्रजी चित्रपट बघा, पॉडकास्ट ऐका. या छोट्या छोट्या सवयींमधून तुमच्या बोलण्यात 100% सुधारणा होईल. आता ही जी पद्धत आहे ना, ती एक गेम चेंजर आहे. बघा, आपण काय करतो? मनात मराठीत विचार करतो आणि मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचा प्रयत्न करतो. ही झाली कासवाची गती. याऐवजी एक काम करा, थेट इंग्रजीतच विचार करायला सुरुवात करा.
सुरुवातीला अवघड जाईल, पण एकदा सवय झाली ना की तुमच्या बोलण्याला अक्षरशः रॉकेटसारखा वेग येईल आणि ते खूप नैसर्गिक वाटेल. ठीक आहे, आता आपण आपलं संभाषण कौशल्य एका पुढच्या लेव्हलवर नेऊया. आणि ती लेव्हल आहे सार्वजनिक भाषण म्हणजे पब्लिक स्पीकिंग. आता हे नाव ऐकून घाबरू नका. हे काय रॉकेट सायन्स नाहीये. हे एक असं कौशल्य आहे जे सरावाने कोणीही मिळवू शकतं. विचार करा, कॉलेजमधलं प्रेझेंटेशन असो किंवा आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची जॉब इंटरव्ह्यू. प्रभावीपणे बोलता येणं किती महत्त्वाचं आहे नाही का? कारण एक चांगला वक्ता फक्त माहिती देत नाही, तो आपल्या विचारांनी समोरच्याला प्रभावित करतो, इतरांना प्रेरणा देतो आणि स्वतःसाठी नवनवीन संधी निर्माण करतो. तर मग ही पब्लिक स्पीकिंगची भीती घालवण्यासाठी काय करायचं? अगदी सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या विषयाची तयारी एकदम पक्की करा. दुसरी, मोठ्याने आणि स्पष्टपणे बोलण्याचा सराव करा. आणि तिसरी, समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला आणि साधी सोपी देहबोली वापरा. बस एवढं केलं तरी तुम्ही एक प्रभावी वक्ता बनू शकता. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याचा सार इथे आहे. अस्खलितपणे म्हणजे फ्लुएंटली बोलण्याची खरी गुरुकिल्ली 2 शब्दांमध्ये दडलेली आहे: आत्मविश्वास आणि सातत्य. आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे परफेक्ट असणं? अजिबात नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. मी सरावाने नक्कीच प्रगती करू शकेन हा विश्वास ठेवणं. तो काही जन्मता नसतो, तो हळूहळू रोजच्या प्रयत्नांमधून तयार होतो. त्यामुळे परफेक्ट होण्याची वाट बघू नका. आज आत्तापासूनच सुरुवात करा. आणि त्यासाठी तासनतास अभ्यास करायची गरज आहे का? अजिबात नाही. रोज फक्त 15 ते 30 मिनिटं. बस. पण रोज महत्वाचं आहे ते सातत्य. हा रोजचा छोटासा सराव कालांतराने एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणेल. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करा. इंग्रजीमध्ये अस्खलित होणं हे फक्त एक भाषा शिकण्यापुरतं मर्यादित आहे का? की हे आपल्या भविष्यासाठी संधींची नवी दारं उघडण्यासारखं आहे? विचार करा, हे एक कौशल्य आपल्या आयुष्य कसं बदलू शकतं. शिकत रहा, पुढे जात रहा. Subscribe to my channel.